आपापल्या जागेवर स्तब्ध उभं राहा. सोबतच ज्यांच्या डोक्यावरती कॅप आहे ती कॅप आपण रिमूव्ह करा. सोबतच नंबरचा गॉगल व्यतिरिक्त गॉगल जर असेल तर तो देखील रिमूव्ह करा. कारण या ठिकाणी आपण भारताची आन बान शान राष्ट्रगान घेणार आहोत. मित्र, नोबल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत जे 5 कडव्यांचं राष्ट्रगान लिहिलं होतं ना, ॲक्च्युली ते राष्ट्रगान नव्हतं, ते गाणं होतं. मात्र त्यापैकी पहिलं कडवं जे आहे ते 24 जानेवारी 1950 साली राष्ट्रगान म्हणून स्वीकारलं गेलं. ते राष्ट्रगान आपण या ठिकाणी वाजवणार आहोत. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगान शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्र, पुन्हा एकदा विनंती आहे की पुन्हा एकदा आपण आपापल्या जागेवर स्तब्ध राहा. कारण आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहणार आहोत. नक्कीच सन्माननीय आपल्या गावातून आपल्यामधून जे निघून गेले आहेत बालाराम भोईर, पंढरनाथ भोईर, सोबतच गणपत भोईर आणि गजानन वखारे, जे अगदी क्रिकेटचे कट्टर चाहते होते, त्यांना आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. तर भावपूर्ण श्रद्धांजलीला सुरुवात होत आहे. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. तर दोन्ही टीमचे कॅप्टन, चला आपण थोडं पुढे या. या स्पर्धेतील शेवटचा टॉस मैदानाच्या आतमध्ये होईल. सो प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन आपण थोडं पुढे यायचं आहे. ओके 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 ओके. मी सन्माननीय भिनार गावचे माजी सरपंच विलासदादा भोईर आपणास विनंती करते आपण थोडं पुढे या. सोबतच भिनार गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच भरत गाडलसाहेब आपण देखील पुढे या. सोबतच प्रभाकर दादा भोईर आणि गोवे गावचे माजी सरपंच शशिकांत पाटील दादा आपण देखील या. सोबतच गायकवाड साहेब, नक्कीच भगवान गायकवाड यांच्या माध्यमातून क्रिकेट विषय आपण या ठिकाणी थोडक्यात ऐकणार आहोतच. या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण पुढे या. या स्पर्धेतील शेवटचा टॉस या ठिकाणी उडवला जाईल. एका बाजूला सानवी आणि युवी 11 टीमचे कॅप्टन किरण रमेश भोईर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन किरण बालाराम भोईर. तर सन्माननीय विलासदादा भोईर चे माजी सरपंच आहेत भिनार गावी. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. ग्रामपंचायत भिनार असं म्हणणं होतं, मात्र त्या उलट आलाय. अर्थातच टॉस जिंकलाय टीम स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमच्या कॅप्टनने. कॅप्टन माझ्या समवेत आहेत किरण बालाराम भोईर. टॉस जिंकलाय. किरण, डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करतोय, याचं मुख्य कारण काय?
नाही गोलंदाजी चांगल्या प्रकारची होती, त्यामुळे चेसिंग पण चांगलं आहे, प्रणय पण चांगल्या प्रकारे फलंदाजी करत आणि इतर फिल्डरांचा पण चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स चालू आहे, त्यामुळे प्रथम क्षेत्ररक्षण शिकवतो. कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल टीम किरण भोईर अँड फांड टीम 50 रनपर्यंत. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? प्रणय. नक्कीच स्पर्धेबाबत थोडक्यात, कारण शेवटचं ओपिनियन आहे. स्पर्धा एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि सर्व खेळाडूंना एक माझी विनंती आहे का ज्यावेळी आपले स्पर्धेचे आयोजन करण्यात येतं त्यावेळी सर्व जमतात आणि ज्यावेळी मॅच असते त्या दिवशी येत नाही, त्यामुळे संघ मालक तुमच्या आशेवर अवलंबून असतं. प्लीज तुम्ही ज्यावेळी ही स्पर्धा असते त्यावेळी 2 दिवस जरा देण्याचा प्रयत्न करावा. हॅलो, आणि पुढच्या वर्षी पण ही स्पर्धा आणखीन जोरात होणार आहे. धन्यवाद. तर हा मेसेज तुम्ही पुढच्या वर्षीसाठी नक्कीच लक्षात ठेवा. त्यानंतर सान्वी अँड UV11 टीमचे कॅप्टन किरण रमेश भोईर माझ्या समवेत आहेत. किरण, प्रथम तर मला हे सांग की टॉस जर तू जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही बॅटिंगच केली असती. हवं ते घडतंय, पाहिजे ते मिळतंय. आणि फलंदाजी करत असताना 4 ओव्हर्समध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. यस, लास्ट ओपिनियनमध्ये देखील तुला मी प्रवास विचारला होता. भरपूर सारे प्रेक्षक पुन्हा एकदा जमल्यात. पुन्हा एकदा आवर्जून विचारेन की या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये धडकलाय तुझा संघ, कसा राहिला प्रवास? खूप चांगला प्रवास झाला. सगळे ज्युनियर प्लेयर आहेत, सगळ्यांनी सपोर्ट केला, टीमवर्क चांगला झाला म्हणून जिंकलो. नक्कीच. जाता मात्र शेवटच्या मॅचमध्ये काही बदल असेल की ॲज इट इज सेमीफायनलला जो संघ होता तोच खेळेल? जो आहे तोच खेळणारे संघ. या मॅचमध्ये कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? सर्वांकडून अपेक्षा असे सगळ्यांनी चांगला केलावा. नक्कीच सर, एक टॉप फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. धन्यवाद. तुला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर मित्र, नक्कीच मैदानाच्या आतमधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय टीम किरण भोईर अँड फान टीम. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठानच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी किरण रमेश भोईर फॅन टीम UV अँड सान्वी 11 टीमला इन्व्हाइट केलंय. नक्कीच. आणि त्या दरम्यान सन्माननीय भगवान गायकवाड साहेब क्रिकेट विषयी आपल्यापर्यंत काहीतरी पोहोचवत आहे. सो या भगवानजी गायकवाड साहेब. स्टेजवर बोल. यस, ते जे काही आहे ना ते आपण व्यासपीठावरून ऐकणार आहोत. सो प्लीज उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सज्ज राहा. मेगा फायनलकडे आपण वळतोय आणि पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. किरण, आपण गुणलेखक हा सोबत या, खाली या. सर्वांना बोलवतो का आली? सगळ्यांना बोलवतो. या दोघा पण या, त्याला पण घेऊन या, हर्षला. किरण या, विथ स्कोरवर आपण खाली या, आपण खालून करू. मी साथ देईन तुम्हाला. या या इथूनच सर्व. मेगा फायनल कडे आपण वळतोय मित्र. यस, याच साठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस आम्हा गोड व्हावा. या स्पर्धेच्या निमित्ताने हा शेवटचा दिवस, शेवटचा मोमेंट आपल्यासाठी गोड होत आहे. बोलतोय आपण मेगा फायनल कडे. एका बाजूला स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सान्वी अँड UV11 भिनार. यस, भिनार प्रीमियर लीग आहे. सो तुम्हाला संघ जे आहेत टोटली भिनार जे पाहायला मिळालेत. किरण विथ हर्ष गायकर आपण या. तर मॅचला सुरुवात होत आहे, मात्र त्याआधी भगवानजी गायकवाड भिनार प्रीमियर लीग संदर्भात आपल्यापर्यंत काहीतरी पोहोचवणार आहेत. आपण त्यांना नक्कीच या ठिकाणी ऐकणार आहोत. सो यस, बोलतो मी सन्माननीय भगवानजी गायकवाड. एश 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 भोईर, थोडा व्हिडिओ कर पूर्ण, इकडे पब्लिक पण दिसले पाहिजे. हां, सर्वांचं लक्ष असू द्या. सर्व क्रिकेट प्रेमी उपस्थित आहेत भिनार गावचे.
बिनार प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरा हा सुरू झालेला आहे ना. फायनलला आपण सर्वजण वेलात वेल देऊन उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना सर्वांना त्यांचा खेळ बघण्यासाठी आणि त्या आपण आनंद लुटण्यासाठी ते सर्वजण उपस्थित आहेत. मी बिनारगाव ओके मी एक छोटासा कवी आहे. बिनारगाव अख्खा खेळतोय या कवितावर या खेळावर मी एक गीत लिहिलेलं आहे. पब्लिक पण आली पाहिजे का? मी बोलत असताना पब्लिक पण आली पाहिजे. हा ओके. बिनार प्रीमियर लीग 2025 डीडी ग्राउंडला खेळ रंगला. डीडी ग्राउंडवर खेळ रंगला. अख्खा बिनार क्रिकेट खेळला. डीडी ग्राउंडला खेळ रंगला. अख्खा बिनार क्रिकेट खेळला. एकता एकत मराहील गावची तरुणांची मन फुलासारखी. डीडी ग्राउंडला खेळ रंगला. अख्खा बिनार क्रिकेट खेळला. बालाराम प्रतिष्ठानचं कार्य युवा नेता किरण भोईर तरुणाच्या गालातला ताईत ठरला. बिनार गावाचा क्रिकेट खेळला. मूर्तीलान कीर्ती महान महादेव घाटालचं योगदान. डीडी ग्राउंडला खेळ रंगला. अख्खा बिनार क्रिकेट खेळला. बिनार गावची अनमान शान सरपंच भरत घाटल साहेब सडल मैदान मदतीला धावला. अख्खा बिनार क्रिकेट खेळला. क्रिकेट खेळण्यात एक नंबर प्रणव भोईर क्रिकेटर. षटकार चौकाचा पाऊस पाडला. षटकार चौकारचा पाऊस पाडला. विलास भोईर मैदानात नाचला. विलास भोईर मैदानात नाचला. बिनार गावचा ते मैदानात नाचला. अख्खा बिनार क्रिकेट खेळला. अख्खा बिनार क्रिकेट खेळला. धन्यवाद. क्या बात आहे. अख्खा भिनार क्रिकेट खेळला. खूप खूप धन्यवाद भगवान जी गायकवाड. सरस महाअंतिम सोहळ्याकडे आपण जाणार आहोत आणि सलग ज्या मॅचची प्रतीक्षा आणि किरण इव्हेंट्स सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सानवी अँड स्पर्धा सुरुवात ज्या प्रकारे होणं अपेक्षित ती सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्याच बरोबर ब्लास्ट आणि सरळ बॉल स्टँड ऑन डिस्पॅच पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. यस या मॅच मध्ये जो कोणी खेळाडू 6 बॉलवर 6 सिक्सर ठोकेल त्यासाठी विनोद शेठ भोईर अर्थातच बाला शेठ 90 यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस मॅच ऑन झाली आहे. पहिलाच बॉलवर आलाय हा धमाकेदार फटका. किरण भोईरच्या बॅट मधून ब्लास्ट. पहिला बॉलवर पहिला षटकार. यशवंत वाघ पुन्हा एकदा बोलतोय. या बलेस गतीमध्ये परिवर्तन. लेंथ कमी केली होती. फिंगर रोल केल्या होत्या बॉलवर. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉल. या सगळी दुसरा बॉल जर आपण बघितला तर थोडीच तोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे. कारण पहिल्या बॉलवर ओव्हर पिच बॉल मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन घडवलं आणि त्याच्यावर मात्र 6 धावांची मोहर. दुसरा बॉल स्विंग अँड मिस. वाघ पुन्हा एकदा बोलतोय. या बलेस तोडलाय फोडलाय सर्वांना मागे सोडलाय. बॉलला उडवलाय ऑन साइडला. परंतु काय कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. यस भरपूर सारा एफर्ट त्या ठिकाणी लावला गेलाय परंतु चेक केलं जाईल. टेक्निकल टीम आमची त्या ठिकाणी सज्ज आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आहे. बॉल जो आहे तो सीमारेषा आत की बाहेर अडवलाय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. वालांच सर त्या ठिकाणी आहेत. यस अगदी क्लोज आहे. वारंवार तपासलं जात आहे. यस ज्या धावा पलून काढल्या गेल्या त्याच धावा मिळतील
अगदी सीमारेषेच्या आतमध्ये बॉल अडवला गेलाय. किरण मित्र म्हणेन 5 धावा वाचवल्या गेला प्रणय च्या माध्यमातून. वाडा एफर्ट. या बॉलर्स देखील हवा तसं संपर्क नाहीये. सिंगल कंप्लीट. यस, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला. खरंच चांगला बॉल देखील तेवढाच चांगला बॉल हाताला होता. यशवंत गोलंदाजीमध्ये त्याच्यावर एक महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली. जे पहिल्या षटकामध्ये षटकार लागल्याच्या नंतर मात्र पुनरागमन अतिशय चांगल्या प्रकारे जर कमबॅक केलं यशवंतने, परंतु 8 धावा डबल कव्हर लागलेल्या आहेत आणि जवळपास 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उर्वरित 2 चेंडू देखील बाकी आहे. यशवंत वाघ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. कॅमेरा एंड करणं. षटकातील पुढचा बॉल. दिशा चुकीची आहे पण आमच्याकडे बोलतायत. न बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव. हे चित्र जे आहेत ना ते तुम्हाला जाधव वारंवार पाहायला मिळतील. वार पलटवार जरूर होतील या मॅच मध्ये. निश्चितच ज्या प्रकारे जर आपण बघितलं किरण भोईर आहे आणि त्याच्यानंतर मात्र गोरखनाथ आणि एक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु किरण भोईरचा आज देखील काय जबरदस्त. या वेळेला मात्र स्मिथ स्टॅम्प फटका आहे. बॉल हवेमध्ये. फिल्डर आहेत किरण भोईर. स्वॉर्ड कॅच आणि एक्झॅक्ट तिकडे मात्र नो बॉलचा इशारा आणि स्प्लिट बॉल. कॅच तर भरपूर चांगला प्रकडला होता परंतु फ्री हिट बॉल होता. यस, क्या बात आहे. अगदी याच्या अगोदरचा बॉल जर आपण बघितला तर नो बॉल हाताला होता. त्याच्यानंतर मात्र फ्रीट बॉल आणि स्प्लिट बॉल एक्झॅक्ट जर आपण बघितला भरपूर स्प्लिटला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर मात्र 2 धावा देखील पळून काढलेल्या आहेत. यस, बजावला त्या ठिकाणी किरण. धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर आपण पाहतोय 11 धावा. यस, डबल 1. 11 धावा धावफलकावर. यशवंत पुन्हा एकदा पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज झेल खाली. कॅच ड्रॉप झाली आहे. कदाचित हे टीम स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठानला महाग पडेल कारण कॅच कोणाची सोडली आहे. ज्या फलंदाजाने सेमीफायनल मॅच मध्ये ठोकला होत्या 50+ धावा. अर्थातच किरण भोईरचा झेल सोडणं किरण कदाचित महाग पडेल. कारण दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर इम्पॅक्ट एका बाजूला प्रणय भोईर आहे, त्याने देखील एकंदरीत एक्झॅक्ट कारण धावा लागलेल्या आहेत. धावफलकावर 12 रन बनलेले आहेत आणि पहिलं षटक आहे ते पॉवर प्लेचं मात्र संपलेलं आहे. यस, मी तर म्हणेन 50-50 सुरुवात आहे कारण दोन्ही wicket टीमचा नाही जर आपण गेलेली आहे. विचार जर केला ना तर एका बाजूला किरण भोईर आहे, त्याने देखील अर्धशतक ठोकलेलं आहे. दुसऱ्या बाजूला कालचा दिवस आपण बघितला होता प्रणय भोईर आहे, त्याने देखील कालचा दिवस आणि त्याच्यानंतर मात्र आजचा दिवस देखील फार चांगल्या प्रकारे गाजवलाय. आणि सेकंड ओव्हरचा स्पेल आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज भावेश हा देखील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु एका बाजूला किरण भोईर आहेत आणि गोरखनाथ आहेत. परंतु ज्या वेळेला मात्र खऱ्या आणि सेमीफायनलची मॅच जिंकली ना त्यावेळेला मात्र गोरख भोईर फार अगदी हॅपी मोमेंटम त्यांच्याकरता फार खुश झाले होते आणि त्याच्यानंतर मात्र फार चांगल्या प्रकारे संपूर्ण बिहार प्रीमियर लीग 2025 जे आयोजन आहे आणि त्यामध्ये यंगस्टर आहे, युवा खेळाडू आहेत, त्याच्यानंतर मात्र सिनियर खेळाडूंच्या माध्यमातून मात्र ज्युनियर खेळाडूंना दिलेलं प्रोत्साहन. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट. लेझी फिल्डिंग. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार. पुढचा बॉल स्टेप मध्ये चुकी. डेड बॉल. धावा लागल्या जातात. धावफलकावर 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. ओ माय गॉड, काय घडतंय त्या ठिकाणी. हो, कॅच पकडली होती परंतु टच झालाय त्या ठिकाणी सीमारेषेलगत. इट्स अ 6. यस, कारण तिकडे फिल्डर सज्ज आहेत आणि फिल्डर
ओम भोईर आहेत आणि आणि कालच्या दिवसामध्ये देखील अशाच प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु ओम भोईर तिकडे स्वतःला बॅलन्स करू शकला नाही. या झेल त्याने अतिशय चांगला पकडला होता, परंतु कुठेतरी थोडासा बॅलन्स करणं गरजेचं होतं, परंतु बॅलन्स झाला नाही आणि इट्स षटकार. यस, मंजिल उन्हें नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते हैं, मंजिल उन्हें मिलती है जो मेहनत पे ध्यान देते हैं. मेहनत, कष्ट, प्रयत्न सर्व काही पाहायला मिळेल तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा या वेळेस दांडी 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 गोल, त्रिफलाचित फलंदाज बाद. थँक्यू. यस, या ठिकाणी सन्माननीय भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता दशरथी भोईर यांचा शुभ आगमन झालंय. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. महत्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी किरण भोईरला परतावं लागलंय. 2 स्विच हिट आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, परंतु भावेश भोईरने सांगितलंय एव्हरी डे इज नॉट अ संडे. वॉट अ बॉल. या अगदी फार चांगल्या प्रकारे ज्या वेळेला स्विचिटचा फटका देखील याच्या अगोदर देखील आला होता, म्हणजे सर्वच चकाकणारं सोनं नसतं. आणि या वेळेला मात्र प्रत्येक बॉल ज्या वेळेला स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय ना, त्या वेळेला मात्र या वेळेला हा खोलवर टप्प्याचा बॉल हाताळला आणि बॅट आणि पॅटच्या मधनं हा सरळ रिलीज झाला होता, स्टँडवर जाऊन धडकला आणि त्रिफलाचित रूपानं मात्र फार मोठी ही सफलता प्राप्त केली गोलंदाज भावेश भोईरने. 22 धावा लागल्या जातात धावफलकावर. यस, भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील स्विच हिटचा प्रयत्न, फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, सिंगल कंप्लीट. नक्कीच 2 मोठे फटके आणि त्यानंतर भावेशने सांगितलं सब्र रख, मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद आकर बोलेगा चल बेटा अब तेरी बारी है. याच अगदी बरोबर आहे आणि त्याच्यानंतर मात्र फार चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. म्हणजे एकंदरीत धावा त्या लागलेल्या आहेत धावफलकावर. 23 रन बनलेला आहे, 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. सेकंड ओव्हरचा स्पेल आहे तो मात्र ऑन ट्रॅक. भावेश पुन्हा एकदा या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेलगाली येतात. येस इज गॉन. गोरखनाथ भोईर बॅक टू द डेक आउट. मात्र एकंदरीत विकेट पतन पाहायला मिळालं. म्हणजे भावेश भोईर त्याने जरी पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर षटकार आला, तिसऱ्या बॉलवर विकेट गेला आणि चौथ्या बॉलवर एक सिंगल आली आणि 5व्या बॉलवर सुद्धा विकेट आलेला आहे. म्हणजे 2 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत, म्हणजे धावा 23 लागलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर 2 विकेट महत्त्वपूर्ण त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. यस, जाधव एखादा चांगला गोलंदाज कोण तर तोच एका दुसरा मोठा फटका लागल्यानंतर देखील कमबॅक करण्याची क्षमता टेकतोय. कमबॅक केलं त्या ठिकाणी भावेश भोईरने. वाडा बॉलिंग, महत्वाच्या 2 विकेट्स काढल्या त्या ठिकाणी. शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल आणि किरण गुलबी. पुढचा बॉल भावेश पुन्हा एकदा या बॉलेस देखील स्विच हिट. बॉल हवेमध्ये, फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि क्रिकेट मध्ये फुटबॉलचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल पाहता पाहता निघून गेलाय सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. खेळीचे वली आपण व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आपण सन्माननीय गोवेगावचे माजी सरपंच शशिकांत पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित करूया. मी महेंद्र भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यस, आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. शशिकांत पाटील जे गोवेगावचे माजी सरपंच आहेत आणि भिनार गावचे जावई आहेत.
मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन त्यांना यथोचित सन्मानित केलं जात आहे. ज्या ज्या वेळेस या ट्रॉफीकडे पाहिलं जाईल त्या त्या वेळेस त्यांना भिनार प्रीमियर लीग पर्व तिसऱ्याची आठवण येईल, यात काही शंका नाहीये. यस, त्यानंतर आपण अमन पाटीलला देखील सन्मानित करूया. यस अमन, या पुढे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय महेंद्र भोईर, आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. भिनार गावचे भाचे आहेत अमन. यस, शुभ सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मित्र, एखादी स्पर्धा एखादा कार्यक्रम म्हटलं की पाहुणे असणं आवश्यक आहे आणि ते पाहुणे मात्र व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. योग्य तो मान सन्मान पाहुण्यांचा या ठिकाणी होत आहे. वळूया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3, पहिला बॉल समोरच्या दिशेने. यस, दुरी दुरी दुरी, छे की मंजुरी, साधवा षटकार. हम भी किसी से कम नाही असं सांगत असताना सोहमने ठोकला हा षटकार. पुढचा बॉल प्रणय पुन्हा एकदा फुलटॉस आहे ऑन साइडला. आग का गोला, उचल के बोला, अजून एक ठोकलाय ठोकलाय त्या ठिकाणी. दुसरा षटकार. आला मिळालेत आणि प्रणय भोईरचं मात्र स्वागत केलंय ते डबल षटकाराने. आणि प्रत्येक विकेट करिता त्यांच्या मातोश्री आहेत, त्यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक जाधव दिलं या जाणार आपण आहे. महत्वाची विकेट पाहिली, मात्र सोहम त्या ठिकाणावरनं सांगतोय मे हू ना. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. अगदी चांगल्या बॉलला चांगला सन्मान दिलाय त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. 2 षटकार आणि त्यानंतर मात्र हे कमबॅक. स्कर याच्या अगोदर लाईन जर आपण बघितली थोडीशी खराब हाताळली होती, परंतु यावेळेला पुलर लाईनचा बॉल होता, हलकासा बॉल स्प्लाय देण्याचा प्रयत्न केला होता आणि Yes. तेवढा चांगला, बरं जेवढा चांगला बॉल आहे ना तेवढा सन्मान देखील दिलाय सोहमने. प्रणय पुन्हा एकदा या वेळेस देखील ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भावेश भोईरच्या माध्यमातून चांगला झेल. मोठी विकेट. सोहमला मैदान सोडावं लागेल. कम ऑन डीजे. वार पलटवार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील या मॅचच्या माध्यमातून. 2 षटकार आणि त्यानंतर मात्र महत्वाची विकेट प्रणय भोईरच्या नावावरती. बाबाईश भोईरची प्रशंसा करावी लागेल. चांगला झेल डीप मध्ये. पुढचा बॉल या वेळेस मानातून तलवार काढली परंतु वार काही होत नाहीये. बॉल निर्धाव जातोय. चांगला बॉल. चांगल्या लाईन मध्ये हा बॉल हाताळला होता आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रणय ज्याला मात्र 2 षटकार लागोपाठ टोकल्याच्या नंतर देखील फार चांगल्या प्रकारे कमबॅक त्याने केले. आतापर्यंत 3 बॉल मध्ये कुठल्या प्रकार धाव दिली नाही आणि 1 विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. शेवटचा बॉल असेल. पुढचा बॉल या वेळेस देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावपलकावर आहेत यस जाधव. 39 रन बनलेले आहेत आणि 3 षटकांचा खेळ मात्र संपलेला आहे. धन्यवाद वली. आपण व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर भोईर दादांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी विनंती करतोय महेंद्र भोईर, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अतिथी देव भव पाहुण्यांचा आदर सत्कार 16 व्यासपीठावर आपण पाहतोय.
एखाद्या कार्यक्रमाची शोभा त्याच वेळेस येते ज्या वेळेस त्या कार्यक्रमाला पाहुणे असतात. आणि नक्कीच प्रभाकर भोईर यांच्या रूपाने ते पाहुणे आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी मान सन्मान त्या ठिकाणी होत आहे. त्यानंतर आपण सन्माननीय आपल्यामध्ये उपस्थित आहेत उषा केशव भोईर यांना सन्मानित करूया. मी साक्षी भोईर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. थोडं पुढे या, याच फ्रंटला या. यस आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आपण पाहू शकता उषा केशव भोईर यांचा हा सन्मान या ठिकाणी होत आहे. माजी सरपंच साक्षी भोईर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. बोलूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅकवर किरण भोईर. पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क हवा तसं नाहीये. स्वतः क्षेत्ररक्षक अर्थातच यष्टीरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. स्पोर्टी बन या 41 धावा झाल्या आहेत. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल यात काही शंका नाहीये. तर त्या उलट कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल किरण भोईरचा. कारण 40+ फॉर्मॅट मध्ये किरण भोईरची गोलंदाजी देखील फार चांगली संपूर्ण स्पर्धेमध्ये काय राहिलेली घडतंय आहे. हे त्या ठिकाणी. यस दोन्ही गाड्या एकाच रुलावर आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु धाव नाहीये. चांगली बॉलिंग त्या ठिकाणी किरण भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. जरी पहिला बॉल वाईड स्वरूपामध्ये हाताळला ना, त्याच्यानंतर मात्र ही सिंगल आली. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. रन आउटची संधी. येस इज गॉन. रन आउटची विकेट. किरणला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. परंतु नवीन फलंदाज गेलेले आहेत आणि त्यामध्ये विकी गुलवी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. धावा लागल्या जातात धावफलकावर. 1.5 ओव्हरला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर मात्र 41 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर. त्यानंतर थँक्यू किरण. यस ओम साई बचत गट महिला मंडळ या ठिकाणी आहेत. आपण सन्मानित करूया. पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल बारकुबाई भोईर. आपण पुढे या. यस बारकुबाई भोईर आपणास विनंती आहे की आपण थोडं पुढे या. हरेश भोईर यांच्या मातोश्री. यस त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर नक्कीच मी विनंती करतोय माजी सरपंच सविता भोईर. आपण पुढे या. यस बाई यांचं स्वागत या ठिकाणी आपण करतोय. त्यानंतर सन्माननीय माजी सरपंच भिनारगाव. यस माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते माजी सरपंच यांचा सत्कार त्या ठिकाणी होत आहे. मयूर भोईर गेलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर निशा योगेश भोईर. आपण पुढे या. आपण सविता भोईर यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर प्रीती धनाजी भोईर. आपण पुढे या. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूया. सरस धावा लागल्या जातात धावफलकावर. 43 आणि एक शेवटचा बॉल बाकी आहे. यस पहिल्या इनिंग मधील अंतिम चेंडू त्या ठिकाणी बाकी आहे. 43 धावा धावफलकावर आहेत. किरण भोईर पुन्हा एकदा आपण प्रीती भोईर यांना देखील त्या ठिकाणी सन्मानित करतोय. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल
फुलटॉस होता हवा तसा संपर्क नाही आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. यस अर्थातच 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे. 4 ओव्हरची समाप्ती 44 धावा झाल्या आहेत. 45 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा व्यासपीठावर आपण बोलूया कल्पना मधुकर भोईर. आपण पुढे या. स्वागत सत्कार या ठिकाणी होत आहेत. त्यानंतर कांताबाई साईनाथ भोईर यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. थँक्यू व्हेरी मच सविता भोईर. आपण बसून घ्या. मी जुही भोईर आपणास विनंती करतोय की आपण थोडं पुढे या. आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी केले जातील. माजी सरपंच भिनारगाव सुषमा गोरखनाथ भोईर आपणास विनंती आहे की आपण पुढे या. शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. भिनार प्रीमियर लीग साठी सदिच्छा भेट आपण पाहतोय. नक्कीच जुही भोईर यांच्या शुभ हस्ते सुषमा गोरखनाथ भोईर यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी होत आहे. त्यानंतर अनिता गोपीनाथ भोईर आपण थोडं पुढे या. त्यांचा सत्कार देखील आपण जुही भोईर यांच्या शुभ हस्ते करतोय. त्यानंतर कोयना गणेश भोईर आपण पुढे या. त्यानंतर जयश्री छत्रपती भोईर आपण पुढे या. त्यानंतर आपण जयश्री छत्रपती भोईर यांना सन्मानित करतो त्या ठिकाणी. त्यानंतर प्रतिभा प्रकाश भोईर आपण पुढे या. अगदी या स्पर्धेची भेटवस्तू मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन महिलांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी होत आहे. त्यानंतर दीपाली महेंद्र भोईर आपण पुढे या. ज्या ज्या वेळेस या ट्रॉफीकडे पाहिलं जाईल त्या त्या वेळेस भिनार प्रीमियर लीगची आठवण तुम्हाला येईल यात काही शंका नाही आहे. यस थँक्यू व्हेरी मच जुही भोईर. आपण बसून घ्या. मी सुषमा गोरखनाथ भोईर आपणास विनंती करतोय की आपण थोडं पुढे या. आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार या ठिकाणी होतील. सुषमा राजेंद्र भोईर आपणास विनंती आहे की आपण पुढे या. त्यानंतर सुवर्णा किशोर भोईर आपण पुढे या. धन्यवाद सुषमा गोरखनाथ भोईर. आपण देखील बसून घ्या. हा चल 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 थांब बोल. चला आपण सेकंड इनिंगला सुरुवात करायची आहे. थँक्यू जाधव. या सन्माननीय भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता बालारामजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी मनेश भोईर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार या ठिकाणी करायचा आहे. मी सुभाजी भोईर आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. आणि नक्कीच सन्माननीय संतोषजी वघारे आपणास देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थान बनवा.
आणि त्या दरम्यान मधुकरजी भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. माजी उपसरपंच भिनार गाव आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या संतोषजी वखारे आपण देखील या. त्यानंतर आपण सन्माननीय पंडितजी भोईर यांना या ठिकाणी सन्मानित करूया. मी मनोज भोईर पुन्हा एकदा आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर आपण संतोषजी वघारे यांना देखील आपण सन्मानित करूया. मी एकनाथजी गाडल आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यस मॅचला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. मिसफिल्ड पाहायला मिळाली आहे. आपल्या टीमने धावा ज्या आहेत ना त्या थोड्या कमी बनवल्यात. हे मात्र लक्षात घेऊन या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणं खूप गरजेचं आहे. कारण 44 रन बनवलेले आहेत आणि 45 धावांचं हे टार्गेट आहे. यस परेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर आपण प्रणय भोईरला पाहतोय. अगदी विस्फोटक अंदाज आज त्याचा पाहायला मिळाला आपल्याला. काल देखील चांगली फलंदाजी केली होती. टॉप एज लागलाय. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल स्टॉप केला जातोय. प्रभाकर भोईर त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच धाव कंप्लीट झाली आहे 1 आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर 2. पहिला षटकाचा खेळ आपण त्या ठिकाणी पाहतोय. यस 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. व्हेरी फर्स्ट ओव्हर पहिली ओव्हर त्या ठिकाणी आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल समोर संजीव भोईर. या बलेचा बॉल अगदी खालच्या आलीला टाकलाय. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल त्या ठिकाणी. अवांतर धावांवर मात्र रोख लावावा लागेल परेश भोईरला. समोर आपण 40+ फॉर्मॅट मधील खेळाडू संजीव भोईरला पाहतोय. आज ओपनर स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिना टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल परेश पुन्हा एकदा. या बलेचा बॉल पूर करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित प्रणयला मैदान सोडावं लागलं असतं. परंतु एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव आली आहे. 45 धावांचं लक्ष आहे. कारण प्रत्येक मॅच मध्ये प्रणय भोईरची महत्त्वपूर्ण एक जबाबदारी राहिलेली आहे आणि खेळ देखील ज्या प्रकारे होणं अपेक्षित झालेलं आहे त्याच्या वतीने. आणि या वेळेला मात्र थोडीशी रिस्क जरूर घेतली होती. कारण 40+ चे खेळाडू आहे संजीव भोईर आहेत आणि त्याच्यानंतर मात्र पहिलं षटक पॉवर पेचा आहे. आणि शेवटचा बॉल. या वेळेचा बॉल तोडलाय फोडलाय सर्वांना मागे सोडलाय. बॉलला उडवलाय सीमा रेषा पार. साधावा षटकार. यस षटकार आलाय त्या ठिकाणी आणि 6 ने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर 11 रन बनलेले आहेत. यस महिलांमध्ये सत्कार राहिलाय का कोणाचा? नाहीये. यस सत्कार राहिलेला नाहीये. बघा भगवानसिंग गायकवाड जे टायटल होतं ना चूल आणि मूल ते अजिबात राहिलेलं नाहीये. क्षेत्र कोणतंही असो महिला आज कुठेही कमी नाहीयेत. त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्या व्यासपीठावर आपण पाहू शकता. यस आपण सन्मानित करूया या ठिकाणी संतोषजी वखारे भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता. मी एकनाथजी गाडल आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मायेची उपदार श्वाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प सोबतच या स्पर्धेची भेट वस्तू मोमेंट सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय दशरथ दादा भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण दादांना देखील सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा विनंती करेन
एकनाथ जिगाडाल आपण आपला शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. शुभ सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय. आणि त्यानंतर आपण मंचावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय सुभाष भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भिनार गावचे समाजसेवक आहेत आणि त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. संदेश जे बकारी संदेश बखारे आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानित करतोय. संतोष जे भोईर आहेत आणि संदेश बखारे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडतोय. आणि त्यानंतर मात्र शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल जागा बनवली आणि जागा बनवल्याच्या नंतर मात्र काय प्रहार केला आणि सरळ बॉल पाठवलाय 6 धावांकरिता. 18 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर. काय जबरदस्त बॅटिंग आणि संपूर्ण इम्पॅक्ट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नाबादचा बॉलला वाजवलाय ना प्रणय भोईरने. काय बॅटिंग आहे, काय जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक काउंटर आहे, फलंदाजीचा अटॅक काउंटर आहे. जसा मात्र एखादा कमजोर बॉल भेटला ना की तो बॉल मात्र सोडत नाही. षटकातील पुढचा बॉल स्विच हिट जातोय 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 आणि गेलाय बॉल सीमा पार. 6वा षटकार. सरकलाय. 24 रन बनलेले आहेत. अर्थातच आपल्याकडे बॅलन्स कमी असताना खर्च जास्त होत आहे. षटकातील पुढचा बॉल प्रभाकर भोईर पुन्हा एकदा भिनार विलेज कडनं. षटकातील पुढचा बॉल समोर प्रणय. हे मानसिक दबाव आहे, हे मानसिक दबाव आहे. अगदी बॉल जो आहे ऑफस्टिक सोडून भरपूर दूर फेकलाय. नो बॉलचा इशारा आलाय आणि पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोललाय नीट. पहा पुढचा बॉल आहे फ्री हिट. प्रभाकर भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील फ्री हिट बॉल ऑन साइडला भिडकावलाय. आग का गोला उछल के बोला बॉल सीमा पर. षटकार. थँक्यू. यस जाधव प्रभाकर भोईर यांच्या गोलंदाजीवर 4 षटकार. तरी देखील प्रभाकर भोईर यांना मी एवढंच म्हणेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशा तपासली गेली आहे. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. जाधव 32 रन बनलेले आहेत. परंतु फार दबाव आहे. नो बॉल देखील हाताला. फ्री हिट बॉल होता त्याच्यावर मात्र षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र स्वाईट बॉल सातारलेला आहे. म्हणजे एकंदरीत धावा लागलेला आहे धावफलकावर 32. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. बॉल स्टॉप केला गेलाय. यस सिंगल कंप्लीट. परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय जबरदस्त आपल्या नावाचा डंका वाजवलाय प्रणय भोईरने. आणि त्याच्यानंतर मात्र प्रत्येक मॅच मध्ये कारण संपूर्ण संघाला त्यांनी मात्र महत्वपूर्ण एक जबाबदारी घेऊन आणि आज फायनल पर्यंत पोहोचवलेला आहे आपल्या संघाला. संजीव भोईर यांना सुवर्ण संधी आहे. चौकारासाठी 500 रुपये, 1000 रुपये षटकारासाठी. किरण भोईर यांच्या माध्यमातून ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साने जातोय. या बलेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलाय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. धावा धावफलकर आहेत जाधव. 35 रन बनलेले आहेत.
सानिबी आणि युबी 11 टीमचा विचार केला ना, एकंदरीत फायनलमध्ये पोहोचल्यात. जर त्या टीमचा विचार केला, विंडो सीट मिळाली परंतु स्टेशन जवळ आलंय असंच म्हणावं लागेल. वन मोर टाइम, पुन्हा एकदा चॅम्पियन पाहायला मिळेल का? स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान किरण भोईर फॅन टीम अजूनही या ठिकाणावरनं येणारे 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये रन बनवायचे आहेत 10. 10 कदम. मित्र, या स्पर्धेसाठी रिग्नेश शेठ प्रताप पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज सायकल आहे. सोहम बॉलिंग ट्रॅकवर 12 बॉल 10चा 1 बाकी. हलक्या हाताने खेळून काढले त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी घेण्याचा प्रयत्न, लेझी थ्रो आणि त्या दरम्यान लेझी रनिंग बिटवीन द विकेट, रन आउटची विकेट, फलंदाज बाद. माझ्या जिजाऊची मुलगी षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका ठरेल का? नाहीये. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. निश्चय पक्का, टीमचा हुकमी एक्का. फलंदाजी करतोय त्या ठिकाणी प्रणय भोईर. यस, प्रयत्न अजूनही सोडायला नको आहेत. टीम किरण भोईर फॅन टीम सानवी अँड युवी 11. षटकातील पुढचा बॉल, सोहम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ऑन साइडला. हो हो हो, व्हाट अ शॉट. बॉल निघून जातोय सरळ सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार एक बाकी आहे ना. संपलेलं नाहीये. या षटकारासोबत यस, स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. सो एक धाव काढावीच लागेल. चला चला बाहेर या. यस, पॅनल्टीच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा चालू आहे. पंच खुणावतात त्या ठिकाणावरनं. 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल. अरे मग कवरी 40 पाहिजे. संघ बाद नाही होणार. तरी बघा, पॅनलाइज केलं गेलंय 2 धावांनी. कारण मॅच फिनिश नसताना संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला. अर्थातच आता मात्र या ठिकाणावरनं विजयाचं लक्ष जे आहे ते 3 धावांचं. या ठिकाणावर परत जर गेलात तर मात्र यस, महेंद्र भोईर सांगतात किती धावांची पॅनल्टी असेल? 40. षटकातील पुढचा बॉल, सोहम पुन्हा एकदा फुलटॉस आहे ऑन साइडला. खाली क्षेत्र निवडलंय. गॅप मोठा नाही, धावांचा टोटा आलाय. विजयाचा फटका. 4 धावा. मॅच जिंकली आहे. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान वन मोर टाइम विनर, प्रीमियर लीगचा विजेता. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कम ऑन डीजे.
यस डीजे आपण एक डान्ससाठी गाणं वाजवायचं आहे. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान टीम यस कम ऑन डान्स.